नमस्कार मित्रांनो, मी रुपेश आणि तुम्ही बघताय 45 मराठी। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की लताबाई आणि माया दोघींनी मिळून दुधामध्ये जायफळ घालून त्या गुंडाला झोपून ठेवलं होतं आणि त्याचाच फोन घेऊन त्याचे फिंगरप्रिंट्स लावून फोन अनलॉक करून जानकीला फोन लावण्याचा प्रयत्न केला गेला होता। लताबाईंचा पहिला प्रयत्न फसला, त्याच्यामुळे दोघी जणी म्हणजे माया आणि लताबाई गोंधळून गेल्या। मायाने सल्ला दिला, काकू अजून एकदा तुम्ही फोन लावून बघा। पण सांगितल्याप्रमाणे लताबाईंनी दुसरा फोन पण ट्राय केला, पण आणखीन काही तो फोन रिसीव्ह केलेला गेलेला नाही। कारण पहिली रिंग वाजली तेव्हाही फोन उचलला गेला नव्हता, दुसरी वाजली तेव्हाही उचलला गेला नाही। बहुतेक फोन सायलेंट मोडवर होता। तिकडे घरी जानकी, ऋषिकेश, अवंतिका, सौमित्र यांचे विचार विनिमय सुरू असतात। ते सुद्धा लताबाईंच्या विषयीच त्यांना शोधण्याविषयी बोलत असतात। जानकी घाबरून गेलेली असते, खचून गेलेली असते। तिला सावरण्यात ते तिघे जण प्रयत्न करत असतात। ऋषिकेश म्हणतो, काळजी करू नकोस जानकी, टेन्शन घेऊ नकोस, तुझी आई आता सापडणारच आहे, आपण प्रयत्न करतोय ना। सौमित्र ही समजूत काढत असतो, वहिनी तू रडू नकोस, आपण प्रयत्न करतोय लता काकूंना शोधण्याचा, लवकरच त्या आपल्याला सापडतील। तिकडून अवंतिका जानकीची सेवा करत असते, तिला खायचं प्यायचं बघत असते। तेवढ्यात अवंतिकाचं लक्ष जातं जानकीच्या फोनकडे आणि तिथे नोटिफिकेशन्स आलेले दिसतात, काही मिस्ड कॉल सुद्धा आलेले दिसतात आणि एक मेसेज सुद्धा असतो। आता अवंतिकाला ते काही पाहता येत नाही, कारण तो जानकीचा फोन असल्याने कोणाचाही फोन असा ओपन करून पाहणं आपण काही करू शकत नाही, हा एक कॉमन सेन्स आहे। म्हणूनच अवंतिका तो फोन जानकीला देते आणि आलेले नोटिफिकेशन सांगते की 2 मिस्ड कॉल आले होते आणि एक मेसेज आलाय। जानकी लगेच फोन ओपन करून बघते तर 2 मिस्ड कॉल असतात अननोन नंबरवरून आणि सगळ्यात आधी तो मेसेज वाचलेला असतो। त्यात लिहिलेलं असतं, जानकी मी तुझी आई, मुळशी कन्स्ट्रक्शन्स, बस इतकंच। जानकी आणि सौमित्र, ऋषिकेश, अवंतिकाला फारसं काही समजत नाही, पण ते लोक अंदाज लावतात की कदाचित हा मेसेज जानकीच्या आईनेच केलेला असावा, ज्यांनी संपर्क साधण्यासाठी अडकलेले असतील आणि प्रयत्न करत असतील तिथून सुटण्याचा। आता इकडे आजी सुमित्राच्या खोलीत आलेली असते, सुमित्राचे कान फुंकायला। ती म्हणते, सुमित्रे तू कशाला टेन्शन वगैरे घेतेस, ज्या ऐश्वर्या मॅडम जे काही करत आहेत ना ते योग्यच आहे, ऋषिकेशची लग्न करून। सुमित्रा आता तिच्याच आईला म्हणजे त्या आजीला ओरडा देते। ती म्हणते, तुला काही कळतं का आहे, लग्न म्हणजे काही खेळ आहे का? ऐश्वर्यासारखंच वाटतं का तुला? ती सुद्धा एक मूर्ख आहे, पण तुला कळत नाही का? तू सुद्धा तिची बाजू घेऊन बोलतेस, तिचे कान पिळायचे सोडून ती तिची वकिली करायला आली आहेस तू इथे। आजी मात्र मोठ्याने म्हणते, हो मी करते तिची वकिली, कारण मला बरोबर कळतं की कोणाची वकिली करायची आणि कोणाची नाही। तुझ्यासारखी मी नाही, कशात काय आणि फाटक्यात पाय। सुमित्रा म्हणते, आई मी कधी कशात काय आणि फाटक्यात पाय केला तर? आजी उदाहरण देते, तू तर सारखं त्या जानकीचाच उदो उदो करत असतेस, तिच्या मागे पुढे करत असतेस, तिचं जानकीकडून काही फायदा नसताना देखील तू तिच्या मागे उभं राहतेस, तुझं हे मात्र चालूच असतं। तर इथे सुमित्रा म्हणते, आई जानकीचं काय चुकतंय, उलट ऐश्वर्या जानकीच्या नवऱ्याबरोबर संसार करायचं स्वप्न पाहते। इथे आजी तिला काहीच फरक पडत नसल्याचे दाखवते आणि म्हणते, म्हणजे त्यात काय झालं सुमित्रे, ते जानकीने नाही केलं का? ऐश्वर्याचा संसार उद्ध्वस्त केलाय तो तिने, तुला कळत नाही का? तुझा मुलगा गेलेला आहे, तुझी सून विधवा आहे, तिच्या पोटात सारंगचं बाळ आहे, तू तर कसलाच विचार करत नाहीस ग सुमित्रे, फक्त आत्ताच्या भुकीचा विचार करतेस, पण पुढे उपासमार होईल त्याचं काय, याचा विचार कधी केलास का? सुमित्राला हे आजीचं म्हणणं काही समजत नाही, म्हणून ती म्हणते, तुझं हे कोडं मला समजत नाही, नीट नीट उघड करून सांग। तर आजी म्हणते, हेच तुला नाही कळत ना मी काय म्हणते ते, म्हणूनच म्हणते माझं ऐकत जा। मी तुला तेच सांगते, जर का ऐश्वर्याने दुसऱ्याशी लग्न केलं तर तुझा वंशाचा दिवा तिकडे जाईल नाही का? मग कसा आहे हा तेच सांग, तू काय विचार करतेस, मग तू काय करशील तू मग? तिकडे जानकीचं अजून तेच सुरू असतं की मेसेज आले नाही, नक्की पाठवला असेल का? ऋषिकेश आणि सौमित्र बोलू लागतात की खरंच आत्ता काकूंचाच हा मेसेज असू शकतो, तो पुन्हा त्या आलेल्या नंबरवर कॉल बॅक करून बघ। अवंतिका काही जानकीला तोच सल्ला देते, पण जानकीने फोन पुन्हा ट्राय केलेला असतो तरी फोन काही लागत नाही। इथे सौमित्र अंदाज बांधतो की त्या माणसाला कळलेलं असावं की लता काकूंनी आपल्याला येथे संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून त्या माणसांनी आता त्यांचा फोन बंद ठेवलाय बहुतेक, कारण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू नये। अजून जानकीचं ते बालिशपण सुरूच असतं, याचा अर्थ आईने आपल्याला फोन केला आहे, मेसेज केला आहे, म्हणजे ती आहे, ती जिवंत आहे। इथे जानकी CID मधल्या ACP प्रद्युमन सारखा विचार आणि अंदाज बांधत असते। तो एक डायलॉग फिरून फिरून जानकीला बोलता येतो, बाकी तिला हिरोईनगिरी काहीच करता येत नाही। खरी हिरोईनगिरी तर अवंतिकाचीच वाटते जानकीपेक्षा। जानकी फक्त अडचणी वाढवण्याचं काम करते, दुसरं काही नाही। तरी सुद्धा आता जानकीच्या बाजूने आपण बोलून बघूया,
कारण जानकी ते अंदाज लावते की आईने असा मेसेज केला आहे मुळशी कन्स्ट्रक्शन, याचा अर्थ ती जिवंत आहे आणि ती इथल्याच कोणत्या तरी एरियामध्ये आहे. सौमित्र ऋषिकेशला विचारतो, दादा अशी कोणती साईट असू शकते का मुळशीमध्ये जिथे काकूंना ठेवलेलं असावं? ऋषिकेश पण अंदाज बांधत सांगतो, अशा बऱ्याच साईट आहेत सध्या मुळशीमध्ये चालू. आणि सौमित्र सल्ला देतो की आता आपल्याला प्रत्येक साईटवर जाऊन काकूंची चौकशी करावी लागेल. पुढे अवंतिका म्हणते, हो आपण शोधूयात लता काकूंना, सगळीकडे शोधू. ऋषिकेश पण तेच म्हणतो की मुळशीतली एक ना एक कन्स्ट्रक्शन साईट आपण पालथी घालू, पण लताबाईंचा शोध घेऊच. इथे पुन्हा जानकी डिस्टर्ब होते. तिचं तोंड वाकडं होतं आणि पुन्हा अवंतिका एखाद्या हिरोप्रमाणे पुढे येऊन जानकीला धीर देत म्हणते, वहिनी काळजी करू नका, तुमची आई लवकरच सापडेल. पण त्यातपूर्वी ऋषिकेशचा सर्वांना एक सल्ला असतो की आपल्याला जानकीच्या आईने लताबाईंनी मेसेज जो केलेला आहे हे मात्र ऐश्वर्याला कळता कामा नये आणि तिला बाकी काही कळू नये, म्हणून आपण जे लग्नाचं नाटक केलेलं आहे ते असंच चालू ठेवावं लागेल. तिला असंच भासवावं लागेल की माझं आणि ऐश्वर्याचं लग्न होणार आहे. सौमित्र अवंतिका जानकीला ऋषिकेशची बाजू पटू लागते आणि ते नाटक असंच पुढे चालू ठेवण्याचं ठरवतात. इथे अवंतिका पण पुढाकार घेत म्हणते, वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका, आता काहीही झालं तरी ऐश्वर्यावर मात करायची म्हणजे करायचीच. इथे जानकी पण म्हणते डायलॉगबाजी करत, ती फक्त मात करायची नाही त्या ऐश्वर्यावर, तर तिला सुद्धा कळायला हवं की एखाद्याच्या आईला हात लावला तर काय होऊ शकतं. जानकी फक्त डारकाळ्या फोडत असते, मात्र तिच्या ज्याने काही होत नाही. आता बघा, इकडे सुमित्रा आजीला चांगलं ठणकावून सांगते की आई तुझे त्या वंशाच्या काळजीमुळे इथे मी माझ्या एका मुलाचा संसार उद्ध्वस्त करू का? ते कसं लक्षात येत नाही ग तुझ्या? आजी म्हणते, माझं सगळं लक्षात येतंय माझ्या. सुमित्रा तुला काय त्या जानकीची टिमटी वाजवायची आहे ना, ती वाजव बिंदास्त. मी मात्र कायम ऐश्वर्याच्याच बाजूने उभी राहणार. आणि ती जानकी तर जेलमध्ये जाणार आहे ना? इथे सुमित्राला पक्की खात्री असते की असं काहीही होणार नाही. यात जानकीने काहीही केलेलं नाही. मला तर वेगळ्याच गोष्टीची काळजी वाटते. ऐश्वर्याने हे सगळं बघितल्यावर, आमचा प्लॅन ऐकल्यावर ती सावध होईल. आणि सारंगला जेव्हा ऋषिकेश आणि ऐश्वर्याच्या लग्नाबद्दल कळेल तेव्हा त्याच्या मनावर काय परिणाम होईल? आजी म्हणते, त्याचं कारण आहे, तो समजूतदार आहे ऋषिकेश आणि त्याने जानकीची समजूत काढलेली असणारच. आणि जानकीला सुद्धा ते कळलं आहे की आपण एका केसमधून बाहेर येऊ शकत नाही. त्याच्यामुळे ऋषिकेशला या नात्यात कशाला अडकवायचं, म्हणून तिने स्वतःहून हा निर्णय घेतला असावा. विचार कर सुमित्रे, स्वतःच्या आईला यमाच्या रेड्यावर घेऊन फिरणारी ही बाई अशी कशी सुटेल मोकाट? परमेश्वर बरोबर न्याय देईल. लक्षात ठेव, त्या जानकीची सुटका होऊच शकणार नाही. आजीची ही भाषणबाजी मात्र सुमित्राच्या चांगलीच लक्षात येते. ती माहिती काढून घेण्यासाठी आलेली असावी बहुतेक. सुमित्राला अंदाज येतो आणि ती काहीच सांगत नाही आपल्या प्लॅनबद्दल, कारण तिला माहीत असतं आजीला जर मी आता आईला काही सांगितलं तर ती लगेच जाईल ऐश्वर्याकडे आणि सगळ्या प्लॅनचा भोगा करील. इथे सुमित्राला जानकीबद्दल काही बोललेलं आवडत नाही आणि ते आत्ता आजीला म्हणते की स्वतःच्या आईला आवडेल अशा शब्दांमधून उलट उत्तर देते. पुरे झालं आता आई, मागचा पुढचा काही गोष्टी तुला माहीत नाहीत आणि जानकीबद्दल बोलताना अशी जीभ कशी वळू लागली आहे तुझी? आजी उगाचच चिडचिड करते जानकीच्या द्वेषापायी आणि सुमित्राला म्हणते, त्या जानकीने स्वतःच्या आईला मारून टाकलं हे मला माहीत नाही का? अख्ख्या जगाला माहिती आहे ते. सुमित्राला पक्का विश्वास असतो की कोणी काहीही म्हणालं तरी मला पक्क माहिती आहे जानकीने काहीच केलं नाही. आजी खूप चालाक आणि धूर्त असते. ती सुमित्राकडून खरं काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करते. तू जानकीचा तिच्या आईला ढकललेल्या व्हिडिओचा विचार केलास का सुमित्रे, असं तिला म्हणते. तेव्हा सुमित्रा भावनेच्या भरात बोलून जायला बघते, पण तेवढ्यात ती सावध होते. तो व्हिडिओ खोटा आहे आई, असं तर नसतं, खरं तर काहीतरी वेगळंच आहे, असं बोलायच्या नादात तिच्या तोंडून बहुतेक सत्य निघणारच असतं. पण ती लगेच सावध होते. तर आजी लगेच म्हणते, मग खरं काय आहे ते आम्हाला सांगावं मॅडम. पण सुमित्रा विचार करू लागते. आईला आता काही सांगितलं तर ती लगेच आमचा प्लॅन जाऊन ऐश्वर्याला सांगेल. पुन्हा ती आजी सुमित्राकडून काढून घ्यायला बघते, पण आता सुमित्रा सावध झालेलीच असते. सरळ सांगते ती सुमित्रा तिच्या आईला म्हणजे आजीला, बघ आई, तुला जसं वाटतं तसं तू वाग, मला जे वाटतं तसं ती मी वागेन. इथे आजीचं लबाडपण मात्र वेगळंच असतं. हे आता सुमित्राला कळून चुकलेलं असतं की आई आपल्यालाच ऐकायची नाही आणि तिथे ऐश्वर्याच्या बाजूने उभी राहील. म्हणून सुमित्रा देवाला प्रार्थना करू लागते, देवा हे सगळं काय चाललंय रे? ऋषिकेश ऐश्वर्याचं लग्न हे खूप भयानक आहे. जेव्हा हे सगळं सारंगला कळेल तेव्हा त्याला काय वाटेल? आता हे सर्व सारंगला कळलेलं सुद्धा असतं, कारण जानकी तिथे पोहोचलेली असते सारंगजवळ आणि घरात काय प्रकरण सुरू आहे ते त्याला सांगून टाकते जानकी. कशा प्रकारे ऐश्वर्याने ऋषिकेश सोबत लग्नाची वेळ अट घातलेली आहे. येथे सारंगला खूप मोठा धक्का बसतो, कारण त्याला आपली बायको ऐश्वर्या ऋषिकेश दादासोबत लग्न करते याचं वाईट वाटत नसतं,
पण ती आपलं घर उद्ध्वस्त करते दादाची लग्न करून, याची त्याला जास्त काळजी लागलेली असते आणि तसं व्हायला नको असं त्याला वाटू लागतं. जानकी सांगू लागते, "हे सगळं माझ्या आईला शोधण्यासाठी सुरू आहे. माझी आई जिवंत आहे सारंग भाऊजी. माझ्या आईने मला मेसेज केला होता. मला फोन कॉल करण्याचा प्रयत्न केला होता, पण ते मला उचलता आले नाहीत. हा आणखीन एक पुरावा आहे की माझी आई जिवंत आहे आणि ऐश्वर्यानेच माझ्या आईला कुठेतरी लपवून ठेवलेलं आहे, म्हणून आईने लपवून हा मेसेज मला केलेला आहे." सारंग विचार करू लागतो, की तुझी ऐश्वर्या इतक्या खालच्या थराला जाईल असं कधी वाटलं नव्हतं रे सारंग. आता इथे सारंगने स्वतःलाच दोष द्यायला घेतलेला असतो. खरं तर मला माझीच लाज वाटते वहिनी. अशा एका व्यक्तीबरोबर मी प्रेम केलं, जी माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचीच नाही. इथे जानकी आणि अवंतिका मात्र सारंगच्या भावना समजून घेतात आणि त्याला शांत व्हायला सांगतात. जानकी म्हणते, "भाऊजी, प्रेम निरागस असतं. आपण प्रेमात पडलो की आपल्या लक्षात येत नाही की समोरचा माणूस चुकीचा आहे की बरोबर. कधी-कधी त्याचे वाईट गुण पण आपण दुर्लक्ष करतो. कदाचित तुमच्या बाबतीत सुद्धा तसंच झालेलं असावं. मला मान्य आहे की तुम्ही मनापासून ऐश्वर्यावर प्रेम केलं आहे. पण तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम केलं, तीच व्यक्ती चुकीची निघाली, तीच व्यक्ती वाईट निघाली, तर त्यात तुमची काय चूक? याच्यामध्ये खरंच तुमचा दोष नाही." तिथे जानकी आणि अवंतिका सारंगला समजावण्याचा प्रयत्न सुरू करत असतात. आता अवंतिका म्हणते, "भाऊजी, वहिनी बरोबर बोलत आहेत. भाऊजी, तुम्ही अगदी साधेभोळे आहात बघा. तुम्ही कधीच कोणाबद्दल वाईट विचार करत नाही. तुम्ही कोणाबद्दलही कधीही थोडाही वाईट विचार करू शकत नाही. आणि तुमच्या एकदम विरोधी आहे ती ऐश्वर्या. तिच्या वागण्याचा तुम्ही स्वतःला दोष लावून घेऊ नका भाऊजी. तिच्या वाईट कृत्यांचं ओझं तुम्हाला तुमच्या डोक्यावर घ्यायची काहीच गरज नाही." सारंग म्हणू लागतो, "वहिनी असं कसं? तिच्या पापात माझा सुद्धा थोडा हातभार होता की. येडा झालो होतो मी. तिच्या सगळ्या गोष्टी ऐकायचं, खतपाणी घालायचं काम होतं माझं आणि मी मूर्खासारखा वागून बसलो." इथे सारंगला खूप वाईट वाटतं, पश्चात्ताप होतो, राग येतो. पण आता त्याच्याकडे सर्व सहन करण्याशिवाय, वाट बघण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो. कारण ऐश्वर्याला तिच्या कर्माची शिक्षा मिळणार हे नक्की. त्यासाठी या लोकांनी बरीचशी प्लॅनिंग केलेली असते. सारंग म्हणतो आपल्या वहिन्यांना, की "प्रेमात पडलो होतो ना मी तिच्या प्रेमात पडलो ना, सगळी वाट लावून घेतली. तिच्या कोणत्याच वाईट गोष्टीला कधी मी चूक म्हटलं नाही. तिच्या सगळ्या चुका मी पोटात घातल्या. तिच्या प्रत्येक होला हो म्हणालो. फक्त हो. पण मी चूक झाली, खूप मोठी चूक झाली माझी." सारंग आता हात जोडून आपल्या दोन्ही वहिन्यांची माफी मागू लागतो, अगदी मनापासून. इथे जानकी पुन्हा एकदा म्हणते, "बाद झालं सारंग भाऊजी. तिथे चुकीचे दोष तुम्ही स्वतःला नका देऊन घेऊ. हा तिचा दुर्गुण आहे. तिचं ते वाईटपण आहे. याचा स्वतःला त्रास करून घेण्यात, स्वतःला दोष देण्यात काहीच अर्थ नाही." सारंग म्हणतो, "वहिनी, तसं नाही. ज्या चुका केलेल्या आहेत ना, त्या मलाच सुधारायला हव्यात. आणि आता बास झालं हे साधं राहणं. जास्त चांगलंपणा वागून काहीच फायदा होत नाही. आता हा सारंग काय करू शकतो तिथे ऐश्वर्याला दाखवून देऊया." सारंग रागाच्या भरात निर्णय घेतो, "मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या ऐश्वर्याला घराच्या बाहेर हाकलून देतो." जानकी लगेच थांबवते, "सारंग भाऊजी थांबा. रागाच्या भरामध्ये असा निर्णय घेऊ नका. तिला घराच्या बाहेर काढून तुम्हाला काय मिळणार आहे? मला माहिती आहे तुमचा राग येतोय, तुम्हाला संताप होतोय. हे सर्व आपण उकरून काढायचंच आहे, पण आत्ता नाही, योग्य वेळ आल्यावर." इथे जानकीचं म्हणणं असतं, "लताबाई तिच्या ताब्यात आहेत. म्हणजे माझ्या आईला ऐश्वर्याच्या ताब्यातून सोडवलं की मग आपण हे सगळं ऐश्वर्याचं कारस्थान उघडं करायचं." इथे सारंगला काळजी लागून राहते. ऋषिकेश दादा आणि ऐश्वर्याचं लग्न झालं तर? पण अवंतिका लगेच हे क्लिअर करून टाकते, की "भाऊजी, हे सगळं नाटक आहे. तुम्ही नका काळजी करू. आणि याच्या आधीच जर लताबाई आपल्याला सापडल्या, तर आपण लगेच या नाटकावर पडदा टाकून देऊ." सारंग म्हणतो, "वहिनी, खरंच या नाटकावर लवकरात लवकर पडदा पडायला हवा. मग मी त्या ऐश्वर्याला असा धडा शिकवतो ना, की आयुष्यभर ती लक्षात ठेवेल." परत आता आजी ऐश्वर्याला सपोर्ट करायला आलेली असते. "ऐश्वर्या, काळजी करू नकोस. तुला कोणी काहीही तुझं वाकडं करणार नाही. मी तुझ्या सोबत आहे." पण ऐश्वर्या काळजीमध्ये असल्यासारखं खोटं-खोटं आजीसमोर दाखवते. "बाकी घरातले माझ्या विरोधात असले तरी चालतील, पण सुमित्रा आई माझ्या विरोधात गेल्या नाही पाहिजेत," असं ती आजीला सांगते. इथे आजी ऐश्वर्याला सपोर्ट करायला बघते आणि म्हणते, "काळजी करू नकोस. मी तुझा चांगलाच विचार केलेला आहे. सुमित्राला मी तुझ्या बाजूने ठेवणार आहे. कारण तिला काय समजवायचं आहे ते मी समजावलेलं आहे." मित्रांनो, इथे आजी किती माती खात आहे हे तिला अजून कळत नाही. ऐश्वर्याला फक्त काम काढून घेण्यास मतलब असतंय. ऐश्वर्या आता हसू लागते, कारण आजीने काही सांगण्याआधीच तिचं काम केलेलं असतं. सुमित्राला समजावलेलं असतं. पण याचा काही फायदा या दोघींना होणार नसतो. हे प्रेक्षक म्हणून आपल्याला चांगलंच माहीत आहे. कारण आजीला आणि ऐश्वर्याला असं वाटतं की सुमित्रा त्यांच्या बाजूने आहे. पण प्रत्यक्षात पाहिलं तर सुमित्राला ऐश्वर्याचं खरं रूप माहीत आहे आणि ही आजी कशी आहे हे सुद्धा तिला माहीत आहे. अर्थातच सुमित्राचा आता आपल्या आईवर सुद्धा विश्वास राहिलेला नाही. घडलेल्या सगळ्या प्रकरणामध्ये ते ऐश्वर्याला कसं सांगत असते,
कशा खबरी पोचवत असते हे सुमित्राला आता चांगलंच माहीत होतं. आजीचं खरं रूप याच्यापासून सुमित्रा चांगलीच सावध झालेली असते. म्हणून या दोघींच्या अशा कटकारस्थानांचा काही फायदा होणार नाही. इथे एक कायदा असा आहे, तो आजी सांगते. सौमित्र म्हणत होता, एक बायको जिवंत असताना दुसरं लग्न करता येत नाही. तर इथे ऐश्वर्या गडबडून जाते, थोडी घाबरते आणि म्हणते, हो तसा कायदा आहे, पण तसं त्याचं म्हणजे सौमित्रीचं म्हणणं आहे. आपली परिस्थिती वेगळी आहे. इथे मात्र आजी ऐश्वर्याला टेन्शन देते असं ऐश्वर्याला जाणवतं आणि ती लगेच विषय टाळायला घेते. या सगळ्याचं काय करायचं ते जानकी ऋषिकेश बघून घेतील. आता मला या सगळ्याचा विचार करायचा नाही. ऐश्वर्या गरजून जाते. असं म्हणून ऐश्वर्या घाबरलेल्या स्थितीत पुढच्या विचारांना सामोरे जाण्यासाठी सुद्धा घाबरते. कारण जर असं झालं तर ऋषिकेशचं लग्न केलं, मला शिक्षाही होऊ शकते. हे सुद्धा विचार ऐश्वर्याच्या मनात घोंगावू लागतात. आत्ता ऐश्वर्याला एक फोन कॉल येतो. काहीतरी महत्त्वाचा मेसेज असतो आणि ती आजीपासून ते लपवते. लगेच मैत्रिणीला भेटायचं आहे म्हणून ती खोटं सांगून आजी समोरून निघून जाते. तिकडे लताबाई समोर माया दिलगिरी व्यक्त करते. माझ्या हातातला ग्लास खाली पडला आणि आवाज झाला. तो गुंड सावध झाला. तो झोपी गेलेला गुंड जागा झाला आणि आपल्याला मात्र इथून निसटता आलं नाही. पुन्हा आपण अडकून गेलो. लताबाई मात्र मायाला सांगतात, तुझी यात काही चूक नाही. आपण पुरेपूर प्रयत्न केले ना, पण आपल्याला यश मिळालं नाही. आता तिकडे ऋषिकेशने पोलिसांना खबर दिलेली असते जानकीला आलेल्या त्या मेसेजची, जो लताबाईंनी केलेला होता. मुळशी कन्स्ट्रक्शनवाला. आता पोलिसांच्या सहाय्याने शोधाशोध सुरू होते. ऋषिकेशने मुळशीमधल्या प्रत्येक कन्स्ट्रक्शन साईटचे डिटेल्स पोलिसांना पाठवलेले असतात. इथे पोलीससुद्धा लताबाईंचं कौतुक करू लागतात. एक गोष्ट चांगली झालेली आहे, लताबाईंनी आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. आता याची आपल्याला खूप मदत होणार आहे. इथे पोलीस अंदाज लावतात, लताबाईंनी आपल्याला फोन केला होता का, पण त्यांनी अर्धाच मेसेज केला. मेसेज पूर्ण झाला नाही. याचा अर्थ त्यांच्याकडून फोन हिसकावून घेतला गेलेला आहे. म्हणजे त्यांच्यावर नक्कीच कोणाची तरी करडी नजर आहे आणि त्यांच्या जीवाला धोकाही असू शकतो. म्हणजे मेसेज टाईप करता करता त्या पकडल्या गेल्या असतील. असेही होऊ शकतं की लताबाई आता ज्या ठिकाणी आहेत तिथून त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येऊ शकतं. त्या लोकांनी हा अंदाज बांधलाच असावा की आपण शोध सुरू केला आहे. पोलिसांना असे संशयाचे अनेक प्रश्न पडतात आणि त्या एखाद्या प्रश्नातूनच एखादं उत्तर भेटणार असतं आणि ते लताबाईंपर्यंत पोहोचवणार असतं. म्हणून ही चर्चा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. ऋषिकेश म्हणतो, हो साहेब, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. त्यांनी जर जागा बदलली असेल तर आता लताबाईंना शोधणं आपल्याला अवघड जाईल. इथे सौमित्र मात्र पोलिसांचे आभार मानत असतो. पोलीस म्हणतात, अहो वकील साहेब, हे तर आमचं कर्तव्यच आहे. काही केसेस अशा महत्त्वाच्या असतात ना की त्यात आमचा इंटरेस्ट आणखीनच वाढत जातो. आणि हेच तर आमच्या जानकीताईंचंच प्रकरण आहे. त्यांचीच केस आहे. त्यांच्यासाठी मीही मनापासून प्रयत्न करेन. इथे पोलिसांमध्ये असलेला प्रामाणिकपणा दिसून येतो. तर मित्रांनो, हा होता आजचा 9 सप्टेंबर 2025चा सखोल विश्लेषण रिव्ह्यू. आता पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळेल की कशाप्रकारे लताबाईंचा शोध घेतला जातो. सारंग ज्या प्रकारे चिडलेला आहे त्या प्रकारे तो ऐश्वर्याला अद्दल घडवण्यासाठी कोणतं पुढचं पाऊल उचलतोय. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढची येणारी नवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि आपली आवड दर्शवा. धन्यवाद.